नमस्कार मंडळी. आम्ही निघालो छत्तीसगडला आणि आता आहे आम्ही हैदराबादमध्ये. तर कोल्हापूर ते छत्तीसगड असा 1100 किलोमीटरचा प्रवास आहे. तर काल रात्री 12 वाजता आम्ही हैदराबादमध्ये पोहोचलो. तर आज पण आम्ही एक दिवस हैदराबादमध्ये राहणार आहे आणि उद्या परत सकाळी छत्तीसगडला जायला निघणार आहे. तर आमचा आजचा प्लॅन होता की रामोजी फिल्म सिटी बघायला जायचं, पण ते काही शक्य झालं नाही. कारण आमची आवरावर, मुलांची आवरावर, अंघोळ, पाणी, नाश्ता हे सगळं करण्यामध्ये 11:30 कसे वाजले काहीच कळालं नाही. तर सगळं आता रेडी वगैरे होऊन आम्ही नाश्ता वगैरे करून आता इनऑर्बिट मॉलला आलो आहे. आज सुट्टी असल्यामुळे खूपच गर्दी आहे. मला होम सेंटरमध्ये थोडी शॉपिंग करायची होती आणि आयकियामधून पण शॉपिंग करायची होती. पण माहिती नाही की आयकियामध्ये जाणं होईल की नाही आज. तर होम सेंटरमध्येच मी आज शॉपिंग करेन. सकाळी पोटभर नाश्ता केला होता, त्यामुळे जास्त काही भूक लागली नव्हती. म्हणून म्हटलं की पिझ्झाच खाऊया आणि स्वप्नांशला पण पिझ्झा पाहिजे होता. तर पनीर पिझ्झा ऑर्डर केला आहे आम्ही आणि खूप दिवसानंतर पिझ्झा खातो आहे. कारण आम्ही जिथे राहतो तिथे तर काय हे पिझ्झा वगैरे ह्या काहीच गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही जेव्हा पण हैदराबादला येतो तेव्हा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना खायला देतो. हॅलो. एवढी सगळी गर्दी बघून प्रिशूला खूप मज्जा वाटत होती आणि ती इकडं तिकडं चालायचा पण प्रयत्न करत होती. आणि आता मला करायची आहे शॉपिंग. खाऊन वगैरे झालेलं आहे. तर आम्ही आता इकडे होम सेंटरमध्ये आलो. शॉपिंग वगैरे माझी झाली आणि इथे स्वप्नांशने तिथे एक शोपीस ठेवला होता टेबलवरती, तो फोडला आणि त्याचं पण आम्हाला बिल पे करावं लागलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो स्वप्नांशला घेऊन इकडे गेम झोनमध्ये. तर त्याला गेम खेळायचा होता, त्याच्यासाठी त्याची गडबड चालू होती की मम्मा शॉपिंगावर मला गेम खेळायचे आहेत. तर त्याचा हा हट्ट आता पूर्ण करतो आहे आम्ही आणि त्याच्यासोबत मी पण इकडे वेगवेगळे गेम्स खेळले. तर हा कारमधला गेम भारी वाटला मला आणि खूप मज्जा आली हा गेम खेळताना. आणि स्वप्नांश पण खूप खुश होता आणि प्रिशू मला ओरडत होती की मम्मा तू ये, मम्मा तू ये. प्रिशू आहे तिच्या पप्पांजवळ आणि मी आणि स्वप्नांशने खूप एन्जॉय केला हा गेम खेळताना. डिसेंबरला आमच्या लग्नाचा 9वा वाढदिवस आहे. आमच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि लग्नाच्या 9व्या वाढदिवसानिमित्त सुधीर मला आयफोन गिफ्ट करत आहेत. माझं असं म्हणणं होतं सुधीरला की मला आयफोन नको आहे, कारण 2 वर्षापूर्वी सुधीरने मला OnePlus Nord 2T 5G हा मोबाईल दिला होता आणि खूप चांगला मोबाईल आहे OnePlus. त्याची व्हिडिओ क्वालिटी आणि फोटो क्वालिटी खूप चांगली आहे. त्यामुळेच सध्या मला आयफोनची काहीच गरज नव्हती. पण सुधीरचा हट्ट होता की मी तुला आयफोन गिफ्ट करणार म्हणजे करणारच. मग त्यांच्या या हट्टामुळे मला आयफोन घ्यावा लागतो आहे. तसं बघायला गेलं तर मला लहानपणापासूनच जास्त महागड्या गोष्टी वापरायची सवय नाही आहे.
म्हणजे सवय नाही म्हणण्यापेक्षा मला जास्त महागड्या गोष्टी किंवा स्वतःवरती असं जास्त खर्च करायला मला नाही आवडत आणि आयफोन घेतो आहे म्हटल्यानंतर 1,00,000वरतीच खर्च जाणार होता हे मला माहिती होतं. म्हणूनच मी सुधीरला म्हणत होते की मला आयफोन नको आहे. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि आम्ही दिवसभर मॉलमध्येच आहे. शॉपिंग वगैरे माझी सगळी झालेली आहे. स्वप्नांशला गेम खेळायचे होते तर त्याचा गेम पण खेळून झाला आहे, त्यामुळे तो खूप हॅप्पी आहे. आणि फायनली आम्ही आता पोहोचलो आहे आयफोन घेण्यासाठी. तर तिथे गेल्यानंतर सुधीरचं परत मत बदललं आणि त्यांचं असं मत होतं की आपण आयफोन 16 प्रो किंवा मॅक्स घेऊया. आता मी म्हणाले की आपण ऑलरेडी एवढा खर्च करतो आहे, 1,00,000पर्यंत तर फोनची किंमत जाणारच आहे आणि त्याच्यामध्ये आपण आयफोन 16 प्रो किंवा मॅक्स घ्यायला गेलं तर अजून आपल्याला पैसे पे करावे लागतील. म्हणजे त्याची किंमत तर 1,50,000पर्यंतच जाईल आणि एवढा खर्च मला माझ्यावरती नको आहे. मग शेवटी सुधीरने असं ठरवलं की आपण आयफोन 16 प्लस तर फायनली आयफोन 16 प्लस फोन घेतलेला आहे. व्हाईट कलरचा घेतलेला आहे आणि हा माझा फर्स्ट आयफोन आहे. याच्या अगोदर पण त्यांनी मला असे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिलेले आहेत प्रत्येक ॲनिव्हर्सरीला. तर हा सगळ्यात माझा पहिला महागडा फोन आहे. आयफोन, त्याच्या ॲक्सेसरीज आणि आम्ही ॲपल केअरची पण पॉलिसी घेतली आणि या सगळ्याचं मिळून बिल झालेलं आहे 1,03,000 रुपये. मी एवढा खर्च झाला म्हणून थोडंसं वाईट वाटत होतं, पण सुधीरला हॅप्पी बघून मला पण हॅप्पी वाटलं. आणि खूप वेळ झाला होता, 9 वाजले होते. मुलांना पण भूक लागली होती आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी परत प्रवास करायचा आहे. छत्तीसगडला जायचं आहे आम्हाला. हैदराबाद ते छत्तीसगड असा परत 12 तासांचा प्रवास करायचा आहे. त्यासाठी आम्हाला सकाळी लवकर निघावं लागणार आहे. आपके हिसाब से कौन सा अच्छा रहेगा? ये वाला 2,300 का, बाकी A2000 का है, AB 2000 का, 2,100 का है. मगर इसमें स्टैंड है ना, आप कुछ वीडियोस देख रहे हैं, फ़ोन नॉर्मल स्टैंड करना है, ऐसा इसको स्टैंड लगा सकता है, ऐसा भी लगा सकता है. एप्पल गिर क्या है बोलते हैं, कब होगा नीचे गिर के डैमेज होगा, जैसे एग्जाम्पल नीचे गिर के डिस्प्ले चलेगा उसमें. ओनली इसका डिस्प्ले कॉस्ट ही आपको 55,000 का है मोबाइल का. अगर बैक साइड का मैट हो गया उसका 45,000 का मैट है. अगर बैटरी भी सर्विस में आ गया, बैटरी कॉस्ट ही इसका 18,000 बैटरी कॉस्ट है. अगर इसके साथ अभी एप्पल के के प्रोडक्शन प्लान रहता 2 साल का है तो 17,900 का प्रोडक्शन प्लान. आता इकडे बिल वगैरे सगळं करून आम्हाला आता जेवायचं पण आहे. भूक पण लागलेली आहे. त्रिशू पण सारखी चिडचिड करते आहे. सुधांशला पण भूक लागली आहे. तर आम्ही इथे मॉलमध्येच काहीतरी खाणार आता आणि रूमवरती जायला निघणार, कारण सकाळी आम्ही 6:30 किंवा 7:30च्या दरम्यान निघायचा आमचा प्लॅन आहे. पण बघूया, आता मुलं असली की आपण जे टायमिंग ठरवतो त्या टायमिंगवरती तर आपल्याला निघायला होतच नाही. पण माझं तर असं म्हणणं आहे की आपण सकाळी लवकर 7ला जर निघलो तर संध्याकाळी 7पर्यंत आपण तिकडे छत्तीसगडमध्ये पोहोचू. तर हा व्लॉग मी आता इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.